नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण फ्रॉम टार्गेट क्लासेस अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक रॅशनल नंबर म्हणजेच ज्याची मराठी आहे परिमेय संख्या, तो टॉपिक आज आपण कवर करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द नंबर लाईन. ओके, यू नो अबाउट अ नंबर लाईन. ओके, तुम्हा सर्वांना नंबर लाईनबद्दल माहीतच आहे. ओके, देर इज अ ओरिजिन, एक आरंभ बिंदू असतो बघा, जो आपण ओने शो करतो आणि ज्याची सुरुवात बघा इथून सर्व संख्यांची सुरुवात होते. की द नंबर्स ऑन द नंबर लाईन, ओके, लाईक दॅट आर कॉल्ड द इंटिजर्स. ओके, द नंबर्स ऑन द नंबर लाईन आर कॉल्ड द इंटिजर्स. ज्या संख्या आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला असतात त्यांना आपण धनपूर्णांक आणि आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूला असणाऱ्या पूर्णांकांना आपण ऋण पूर्णांक असं ओळखत असतो किंवा असं आपण म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सो देर इज अ क्वेश्चन फॉर यू. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की इज देर एनी नंबर बिटवीन इंटिजर्स. ओके, म्हणजे कोणत्याही दोन पूर्णांकांच्या मध्ये एखादी संख्या असते का? तर याचा आन्सर आहे येस. ओके, होय. ओके, जर आपण 0 आणि 1 घेतला, सो यस देर इज अ नंबर बिटवीन 0 अँड 1. ओके, पण 0 आणि 1 आपण पाहिलं की नाही, संख्या रेषेवरच्या जेवढ्याही संख्या येतात त्यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक. आणि कोणत्याही दोन पूर्णांकांच्या मध्ये एखादी संख्या असते का? हो, त्याचं उत्तर आहे ओ. ठीक आहे, जसं की ओके यू कॅन सी हिअर 1/2. ओके, 1/2, 1/3, 1/4 अशा प्रकारे नंबर, किंवा 0.7, 0.8, 0.9. ओके, सो ऑन अप टू द 1 लाईक दॅट. ओके, अशा पद्धतीने बघा 1/2, 1/3, 1/4, 0.7, 0.8 अशा प्रकारच्या संख्या ह्या दोन इंटिजर्स म्हणजे दोन पूर्णांकांच्या मध्ये असतात. लक्षात घ्या. ओके, अशा प्रकारे संख्या असू शकतात. सो बिटवीन एनी टू इंटिजर्स you have non-integers numbers which are known as rational number. Okay, so between any two integers you have non-integer numbers. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा असा प्रश्न तुम्हाला केला गेला की इज देर एनी नंबर बिटवीन इंटिजर्स, म्हणजे कोणत्याही दोन पूर्णांकांच्या मध्ये एखादी संख्या असते का? आन्सर आहे एस, होय. ओके, जसे की बघा जेव्हा मी प्रश्न केला की आपण जर समजा 0 आणि 1 म्हणजे 0 अँड 1च्या मध्ये पाहिलं तर 1/2, 1/3, 1/4 किंवा 0.7, 0.8, 0.9 सो ऑन. सो लाईक दॅट नंबर्स विल बी प्रेझेंट बिटवीन टू इंटिजर्स. या प्रकारच्या संख्या दोन पूर्णांकांच्या मध्ये असू शकतात. सो बिटवीन एनी टू इंटिजर्स यू हॅव नॉन इंटिजर नंबर्स विच आर नोन ॲज रॅशनल नंबर्स. ओके, आणि म्हणून कोणत्याही दोन पूर्णांकांच्या मध्ये ज्या नॉन इंटिजर्स म्हणजे अपूर्णांक नसलेल्या संख्या असतात त्यांनाच आपण परिमेय संख्या म्हणतो. हीज एंटायर सेट. ओके, लक्षात घ्या, दोन कोणतेही इंटिजर्स, कोणतेही दोन पूर्णांक, त्या पूर्णांकांच्या मध्ये येणाऱ्या फ्रॅक्शन फॉर्ममधल्या किंवा डेसिमल फॉर्ममध्ये येणारे जे नंबर्स येतात किंवा असतात, लक्षात ठेवा, दोन पूर्णांकांच्या मध्ये नेहमी दोन पूर्णांकांच्या मध्ये काही ना काही संख्या जरूर असतात, ज्यांना आपण एकतर अपूर्णांकाच्या रूपात म्हणजे फ्रॅक्शनच्या रूपात किंवा डेसिमल्स म्हणजे दशांश रूपात रिप्रेझेंट करत असतो. आणि ओके, तर हे दोन इंटिजर्स, कोणतेही दोन इंटिजर्स आणि त्यांच्यामध्ये येणारे हे फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक किंवा डेसिमल्स म्हणजे दशांश संख्या, धिस एंटायर सेट ऑफ इंटिजर्स. ओके, लक्षात घ्या, फ्रॅक्शन, ओके, इंटिजर्स, फ्रॅक्शन्स अँड डेसिमल्स are called rational numbers. Okay, and they are denoted by the letter Q. तर बघा पूर्णांकांच्या मध्ये येणाऱ्या अपूर्णांकाच्या रूपातील संख्या आणि त्यांच्याच अपूर्णांकांना आपण दशांश रूपात देखील मांडतो. तर अशा सर्व संचाला हा जो पूर्ण सेट आहे, ह्या पूर्ण संख्यांच्या सेटला ओके तुम्ही इंटिजर्स म्हणा, नाहीतर मग त्या इंटिजर्सच्या मध्ये येणारे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये नंबर्स किंवा डेसिमल फॉर्ममध्ये नंबर्स, या सर्वांनाच आपण काय म्हणत असतो?
परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर म्हणतो. आणि हे जे रॅशनल नंबर्स आहेत दे आर डिनोटेड बाय द लेटर क्यू. तर ह्या परिमेय संख्या क्यू ह्या अक्षराने दर्शवल्या जातात. सो एनी रॅशनल नंबर कॅन बी रिटन ॲज अ फ्रॅक्शन ओके इन द P/Q फॉर्म. जर प्रश्न विचारला की एनी रॅशनल नंबर कॅन बी रिटन ॲज अ फ्रॅक्शन, कोणतीही परिमेय संख्या अपूर्णांकाच्या रूपात म्हणजेच काय P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिता येऊ शकते का? लक्षात घ्या, P/Qच्या फॉर्ममध्ये. ज्या ठिकाणी पीला आपण काय म्हणतो न्यूमरेटर म्हणजे अंश म्हणतो आणि क्यूला काय म्हणतो आपण डिनोमिनेटर. ओके, मराठीतून त्याला आपण म्हणतो छेद. ओके, अंश आणि छेद. तर मग परिमेय संख्या आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येऊ शकतात का? यस. ओके, कोणतीही परिमेय संख्या आपल्याला अंश आणि छेदाच्या रूपात लिहिता येते. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये P/Q म्हणजे P/Qच्या फॉर्ममध्ये लिहिता येणाऱ्या जेवढ्याही नंबर्स आहेत म्हणजे अंश व छेदाच्या रूपात ज्या नंबर्सला आपण लिहू शकतो अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. पण त्याच्यासाठी काही अट आहेत बघा. देर इज सम रिस्ट्रिक्शन्स आर देअर. ओके, सम कंडिशन्स आर रिक्वायर्ड फॉर टू एक्सप्रेस द एनी फ्रॅक्शन ॲज अ रॅशनल नंबर. कोणताही अपूर्णांक एक परिमेय संख्या आहे हे सांगण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील आहेत. P and Q आर इंटिजर्स. ओके, असायला हवे म्हणजे ते P आणि Q इंटिजर्स असतातच. लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाची अट बघा, देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन दॅट ओके देर इज अ कंडिशन व्हॉट की Q नेव्हर बी इक्वल टू 0. हा Q कधीही 0 नको असायला. कारण की कोणत्याही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये ज्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो अपूर्णांक म्हणतो यांच्यामध्ये भागाकाराचा संबंध असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या छेदाने अंशाला भाग द्यायचा असतो. आणि म्हणून जर समजा कोणत्याही अंशाच्या छेदस्थानी जर 0 असेल 0 असेल तर 0ने कुठल्याही संख्येला भाग दिल्यामुळे ओके व्हेन वी डिवाइडिंग द एनी न्यूमरेटर बाय द 0 then its answer will be not defined. ओके, त्याचं उत्तर नेहमी काय राहतं नॉट डिफाईन, ज्याला आपण अनडिफाईन देखील म्हणू शकतो, अनिश्चित उत्तर असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या म्हणजे काय? एनी नंबर विच कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. अशा कोणत्याही संख्या ज्यांना आपण अपूर्णांकाच्या रूपात लिहू शकतो. ओके, ज्याच्यामध्ये P आणि Q म्हणजे अंश व छेद हे पूर्णांक असतात म्हणजेच इंटिजर्स असतात. आणि एक महत्त्वाची अट की ज्याच्यामध्ये Q हा म्हणजे छेदस्थानची संख्या कधीही 0 नसायला पाहिजे, म्हणजे कधीही 0 नको आहे. सो धिस इज द इम्पॉर्टंट फॅक्ट. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, नाऊ देर इज अ क्वेश्चन फॉर यू. ओके, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की suppose when I will say to you that now is the natural number 7. ओके, एक नैसर्गिक संख्या घेतली आपण. एक पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्यांचा जोही ग्रुप असेल त्या संख्यांच्या ग्रुपला विच स्टार्ट्स फ्रॉम 1 पॉझिटिव्ह 1 ओके आर कॉल्ड द नॅचरल नंबर्स. त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि त्या नैसर्गिक संख्यांपैकी जर मी एक नैसर्गिक संख्या घेतली 7, सो धिस 7 ओके 7 हा जो इज द नॅचरल नंबर, 7 ऑल्सो अ रॅशनल नंबर. तर हा जो 7 आहे, 7 ही नैसर्गिक संख्यासुद्धा एक परिमेय संख्या असू शकते का? ओके, ॲन्सर आहे एस. सो व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? सो ओके 7 ओके धिस 7 इज रिटन ॲज 7/1 ओके 7/1 असं लिहू शकतो. म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये? इन P/Qच्या फॉर्ममध्ये. ओके, यू कॅन राईट धिस नंबर इन P/Q फॉर्म. ओके, बाय टेकिंग द 1 ॲट द बॉटम प्लेस. म्हणजे छेदस्थानी तुम्ही 1 घेऊन ह्या 7 नैसर्गिक संख्येला P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात, हो की नाही? सो दॅट 7 इज ऑल्सो अ रॅशनल नंबर. आणि म्हणून 7सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. नाऊ ओके, लक्षात घ्या, म्हणजे कोणतीही नैसर्गिक संख्या जर तुम्ही घेतली ज्या 1 पासून स्टार्ट होतात तर अशा सर्व नैसर्गिक संख्यांच्या छेदस्थानी नेहमी 1 असतो. ओके ओके 1 नॅचरल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 1 पासून 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन. ओके, अनंतपणे. तर प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी आपण 1 लिहू शकतो. ओके, असतो. कारण की
देर इज एनी नंबर विच हॅज द डिवायझर इज 1. ओके, अशी कोणतीही संख्या ज्याचा डिवायझर, कारण की अंश व छेदाच्या रूपातील संख्येमध्ये जो छेद आहे तो एका डिवायझरचं म्हणजे भाजकाचं काम करतो, आणि ज्या अपूर्णांकामध्ये छेद 1 असतो तेव्हा त्या एकाने कुठल्याही संख्येला भाग दिल्यास त्या संख्येवरती कुठलाही परिणाम होत नाही, आणि म्हणून आपण नेहमी 1 मानू शकतो त्या प्रत्येक नैसर्गिक संख्येच्या छेदस्थानी. आणि म्हणूनच अशा पद्धतीने प्रत्येक नैसर्गिक संख्या सुद्धा एक परिमेय संख्या असते, कारण का 1 घेतल्याने प्रत्येक संख्येच्या नैसर्गिक संख्येच्या छेदस्थानी 1 घेतल्याने बाय टेकिंग द 1 ॲट the denominator of each and every natural number, we can represent these are numbers as a p upon q form, so that's every natural number is a rational number. म्हणूनच प्रत्येक नैसर्गिक संख्या एक परिमेय संख्या असते. ओके, इज इट क्लिअर? हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, कारण की नैसर्गिक संख्येच्या छेदस्थानी काही नसेल तर तो नेहमी 1च असतो, लक्षात घ्या. ओके, आता बघा, सो दॅट नाऊ व्हॉट अबाउट धिस 1.6. मग ह्या 1.6 बद्दल तुम्ही काय म्हणाल? सो कॅन धिस इट इज अ डेसिमल नंबर. हा एक दशांश संख्या आहे. बघा, ही एक दशांश संख्या आहे. कॅन यू रिप्रेझेंट धिस डेसिमल नंबर 1.6? ओके, ही जी डेसिमल नंबर आहे बघा 1.6, कॅन यू राईट इन द फ्रॅक्शन फॉर्म? यस. ओके, बाय रिमूव्हिंग धिस डेसिमल पॉईंट. ओके, हा डेसिमल पॉईंट काढून आपण ह्या 1.6ला एका फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात लिहू शकतो. जर आपण डेसिमल पॉईंट काढला तर बघा, तुम्हाला रूल माहिती आहे, फ्रॉम राईट टू लेफ्ट आफ्टर हाऊ मेनी डिजिट्स द डेसिमल पॉईंट इज कन्सिस्टिंग. उजवीकडून डावीकडे किती अंकानंतर डेसिमल पॉईंट आहे? एका डिजिटनंतर. सो बाय टेकिंग द 10 ॲट 1 ॲट द डिनॉमिनेटर. बघा, त्यामुळे छेदस्थानी एकावर 1 शून्य घेऊन तुम्ही ह्या दशांश संख्येच्या रूपाला 10च्या डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहू शकता. ओके, ॲज अ बेस 10च्या फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकतात. ओके, सो मग याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा, सिम्प्लिफाय करणं म्हणजे त्याला सरळ रूप देणं, सोपं रूप देणं. जर तुम्ही सरळ रूप दिलं तर ह्या दोघांना एका कुठल्या तरी कॉमन संख्येने भाग जातो. बघा, 2 × 16, 2 × 5 = 10. ओके, सो 8/5 अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांक मिळाला. ओके, यू हॅव गेट द फ्रॅक्शन दॅट इज 8/5. नाऊ इज देअर एनी कॉमन फॅक्टर? असं कुठला एक सामायिक विभाज्य आहे का की ज्याच्याने 8ला पण आणि 5लाही भाग जाईल? असा एखादा सामायिक विभाज्य आहे का? म्हणजे असा कुठला कॉमन फॅक्टर आहे का ज्याच्याने 8 आणि 5ला भाग जाईल? ओके, नाही आहे. आता तुम्हाला सामायिक विभाज्य कळत नसेल तर बघा, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, अशी कोणती एखादी संख्या आहे का ज्या संख्येच्या पाढ्यात म्हणजे ज्या संख्येच्या टेबलमध्ये 8 पण येतो आणि 5 पण येतो? ओके, अशी कुठलीही एकही संख्या नाही आहे म्हणजे ज्याच्या पाढ्यामध्ये 8 पण येतो आणि 5 पण येतो. म्हणजे याचा अर्थ काय की देर इज नो कॉमन फॅक्टर फॉर 8 and 5. म्हणजेच 8 आणि 5साठी कुठल्याही प्रकारचा सामायिक विभाज्य नाही आहे. आणि जेव्हा न्यूमेरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपातील संख्यांमध्ये अंशस्थानच्या संख्येसाठी आणि छेदस्थानच्या संख्येसाठी कोणत्याही प्रकारचा कॉमन फॅक्टर नसतो, तेव्हाच त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणतो. सो हा एक रॅशनल नंबर आहे, लक्षात घ्या. कॉमन फॅक्टर नसला पाहिजे. सो दॅट्स ऑल अबाउट द रॅशनल नंबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण फ्रॅक्शनची गोष्ट केली हो की नाही, तर फ्रॅक्शनबद्दल आपण थोडं काही अजून अतिरिक्त बोलूया, ज्यावरनं तुम्हाला परिमेय संख्येचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट अजून वेगळ्या पद्धतीने क्लिअर करायचा आहे. ओके, वी विल डिस्कस अबाउट द फ्रॅक्शन so more because of that you can clear the concept very well to understand the rational number. ओके, म्हणून ज्यामुळे तुम्ही परिमेय संख्येची संकल्पना समजण्यासाठी म्हणजे चांगल्या पद्धतीने समजू शकतात. तर बघूयात आपण आत्ताच आपण कोणाबद्दल चर्चा केली? फ्रॅक्शनबद्दल. एक मिनिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्रॅक्शन. ओके, कोणताही फ्रॅक्शन काय असतो? ओके, जर आपण फ्रॅक्शनची डेफिनेशन केली तर फ्रॅक्शन काय असतो? इट इज अ फॉर्म ऑफ द नंबर, म्हणजे इट इज अ फॉर्म ऑफ द नंबर विच हॅज न्यूमिरेटर अँड डिनॉमिनेटर. हे एक अशा रूपातील संख्या असते ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो, त्याला आपण काय म्हणतो? फ्रॅक्शन. आणि अनदर important note about the fraction is that there is a relation between the numerator and denominator is that
व्हॉट डिव्हिजन ओके वी कॅन सॉल्व एनी फ्रॅक्शन ओके आपण कोणत्याही फ्रॅक्शनला सोडवू शकतो, कोणत्याही अपूर्णांकाला सोडवू शकतो, कोणत्या पद्धतीने, भागाकार पद्धतीने. कारण की अंश बघा, न्यूमरेटर म्हणजे काय, याला म्हणतो आपण अंश, आणि डिनॉमिनेटर ओके न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ओके डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटरला भाग देतो. मग असे सर्व अपूर्णांक ज्या फ्रॅक्शनचा भागाकार केल्यानंतर म्हणजे देर इज ऑल द फ्रॅक्शन ओके आफ्टर डिव्हायडिंग द फ्रॅक्शन्स म्हणजे ह्या अपूर्णांकांचा भागाकार केल्यानंतर जर समजा येणारा डेसिमल फॉर्म, जर डेसिमल फॉर्म म्हणजे काय, दशांश रूपातील संख्या. उदाहरणार्थ बघा, जर आपण फ्रॅक्शन घेतला 2/5 तर ह्या अपूर्णांकाचा भागाकार केल्यानंतर म्हणजेच 5 आणि 2ला भाग दिल्यानंतर तुम्हाला मिळणारा जो भागाकार असेल त्या भागाकाराचं उत्तर हे एका डेसिमल फॉर्ममध्ये असेल म्हणजे दशांश रूपात असेल ओके. ते अशा पद्धतीने मिळेल ओके. जर समजा आपण एक नंबर घेतला ओके जसं की 13/5 हा एक अपूर्णांक आपण घेतला आणि बघा कोणताही रॅशनल नंबर म्हणजे जी संख्या आपल्याला अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येऊ शकते ती परिमेय संख्या असते. पण इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बघा परिमेय अपूर्णांकांमध्ये नेहमी भागाकार केला जातो ओके. आपण छेदाने नेहमी अवशेष स्थानाच्या संख्येला भाग देतो आणि येणारा भागाकाराचं रूप हे जर दशांश रूप असेल ओके जसं की बघा 13/5चं जे दशांश रूप आहे ते तुम्हाला काहीतरी अशा पद्धतीने मिळेल बघा 2.6 ओके. जर तुम्ही 101 डिवायडेड बाय म्हणजे अपॉन 8 घेतला म्हणजे 101/8 म्हणजे 101/8 घेतला तर याचा भागाकार केल्यानंतर ह्या अपूर्णांकाचा भागाकार केल्यानंतर यू विल गेट हिअर 12.625 ओके अशा पद्धतीने मिळेल. आणि जर समजा तुम्ही असे काही नंबर्स घेतले ज्यामध्ये बघा यू कॅन सी हिअर ओके जसं की 17/36 ओके अशा प्रकारची एखादी संख्या घेतली ओके. आपण आधी याच्याबद्दल बोलूयात 2/6 घेतला तर ह्या संख्यांचा भागाकार केल्यानंतर म्हणजे 6ने 2ला भाग दिल्यानंतर आफ्टर डिवायडिंग बाय दिस 6 to the 2 देन यू विल गेट द डेसिमल फॉर्म लाईक दॅट 0.333 सो ऑन ओके चालूच राहील. किंवा जर तुम्ही असा एखादा अपूर्णांक घेतला ओके 17/36 आणि या 36ने तुम्ही 17ला भाग दिला तर तुम्हाला जोही भागाकार मिळेल किंवा जेही उत्तर मिळेल ह्या अपूर्णांकाचं तर ते ह्या प्रकारच्या दशांश रूपातील संख्येमध्ये मिळेल जसं की ओके 47222 अँड हा 2 जो आहे सो ऑन अशा पद्धतीने चालूच राहील. किंवा सपोज आपण अजून एक नंबर घेतला जसं की फॉर एक्झाम्पल ओके 56/37 ओके 56/37 तर ह्या अपूर्णांकाला तुम्ही भागल्यानंतर किंवा यांची भागाकाराची प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला मिळणारं जे उत्तर असेल दशांश रूपातलं ते ह्या पद्धतीने असेल जसं की 1.513513 अँड सो ऑन ओके लक्षात घ्या. तर बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच पाहिलं होतं की कोणताही रॅशनल नंबर जो आपल्याला P/Qच्या फॉर्ममध्ये म्हणजे अंश व छेदाच्या रूपात लिहिता येऊ शकतो तो प्रत्येक नंबर काय असतो एक परिमेय संख्या असते. पण अजून एक बघा गोष्ट म्हणजे महत्त्वाची की ज्या आता अपूर्णांकांमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की बघा म्हणजे P and Q डोंट हॅव एनी कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. आता हा जो P आणि Q आहे P/Qच्या फॉर्ममध्ये तर हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे काय अंश आणि छेद ह्या दोघांपैकी म्हणजे दोघांनाही कोणत्याही प्रकारचा कॉमन फॅक्टर नको आहे म्हणजे काय सामायिक विभाज्य नको आहे. याचा जेव्हा तुम्ही भागाकार करणार 4ला येऊन भागाकार थांबेल, जेव्हा तुम्ही यांचा भागाकार करणार तेव्हा 6ला येऊन भागाकार थांबेल म्हणजे बाकी 0 येईल बघा ओके. आणि जर तुम्ही 8ने 101ला भाग दिला तर ह्या 5पर्यंत आल्यावरती भागाकार पूर्ण होईल म्हणजे भागाकार स्टॉप होईल आणि जिथे भागाकार स्टॉप होतो त्या ठिकाणी रिमाइंडर नेहमी 0 असते लक्षात घ्या. म्हणजे ज्या डिव्हिजनमध्ये रिमाइंडर 0 असते त्या ठिकाणी भागाकार म्हणजे जो डिव्हिजन आहे तो कुठे ना कुठे स्टॉप जरूर होतो. आणि अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला जिथे डेसिमल पॉईंट नंतर काय होतो डिव्हिजन स्टॉप होतं अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला आपण टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच काय तर खंडित दशांश रूप म्हणतो. आणि ज्या डेसिमल फॉर्ममध्ये लक्षात घ्या बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेसिमल पॉईंट नंतर 3 हा जो डिजिट आहे 3 हा जो अंक आहे तो अनंत वेळा रिपीट बघा आलेला आहे.
सो तुम्ही याला असं देखील लिहू शकतात. ओके, 0 पॉईंट जो अंक रिपीट आलेला आहे त्याच्या डोक्यावरती एकतर डॉट किंवा बारचा वापर करून तुम्ही त्याला अशा पद्धतीने शो ऑफ करू शकतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीने दाखवू शकतात. ओके, डॉट और बार इज meaning of that bar or dot is that the 3 digit is repeat unlimited times after the decimal point. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर हा जो 3 आहे तो अनंत वेळा काय झालेला आहे, रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा आलेला आहे. ओके, यू कॅन सी हिअर हा जो डेसिमल फॉर्म आहे 0.472 472. ओके, द डेसिमल फॉर्म ऑफ दिस नंबर दिस फ्रॅक्शन इज दॅट 0.472 आणि आफ्टर फ्रॉम दिस टू इज रिपीट अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा हा 2 काय आलेला आहे, रिपीट आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही याला देखील असं लिहू शकता 4 7 आणि बघा जो अंक बघा 2 जो आहे इथून हा जो 2 आहे तो अनंत वेळा रिपीट आलेला आहे म्हणून त्याच्या डोक्यावर तुम्ही बार दाखवू शकतात किंवा डॉट दाखवू शकतात. ओके, अशा पद्धतीने. सो यू कॅन राईट यू कॅन सी हिअर आफ्टर द डेसिमल पॉईंट देर इज 1.513513. बघा या ठिकाणी 513 513 म्हणजे 513 ह्या 3 संख्यांचा ह्या 3 अंकांचा एक ग्रुप रिपीट आले बघा 513. सो जेव्हा असं असतं लक्षात घ्या 0.513 तर तुम्ही जो ग्रुप डेसिमल पॉईंट नंतर एक अंक किंवा अंकांचा ग्रुप जर रिपीट येत असेल तर त्याच्या डोक्यावरती बार दाखवून तुम्ही हा डेसिमल फॉर्म अशा पद्धतीने शो करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग असे सर्व फ्रॅक्शन्स ज्या फ्रॅक्शनचं डिव्हिजन केल्यानंतर त्यांचा डेसिमल फॉर्म एकतर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे खंडित दशांश रूप किंवा बघा अशा प्रकारचा डेसिमल फॉर्म ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नंतर एखादा अंक किंवा अंकांचा ग्रुप पुन्हा येतो, रिपीट येतो अगेन अँड अगेन. ओके, आफ्टर द डेसिमल पॉईंट देर इज एनी 1 डिजिट और द ग्रुप ऑफ द डिजिट्स इज रिपीट मॅक्झिमम टाइम्स और इन्फायनाईट टाइम्स. ओके, जेव्हा डेसिमल पॉईंट नंतर एखादा अंक किंवा अंकांचा ग्रुप हा रिपीट पुन्हा येतो त्याला रिकरिंग म्हणतात. काय म्हणतात, रिकरिंग. आणि म्हणून अशा डेसिमल फॉर्मला आपण काय म्हणतो की अशा प्रकारच्या दशांश रूपाला आपण काय म्हणतो, अखंडित म्हणजे काय, अखंडित म्हणजे ज्याचा कुठेही खंड होत नाही. ओके, इट सो गोज ऑन. ओके, हा चालूच राहतो, जो भागाकार चालूच राहतो. म्हणजे असं डिव्हिजन ज्याची रिमाइंडर कधीही 0 येत नाही, असा एक भागाकार ज्याची बाकी कधीही 0 येत नाही, असा प्रकारचा भागाकार हा कंटिन्यू चालू असतो. पण भागाकार कंटिन्यू चालल्यानंतर ज्या दशांश रूपाच्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एखादा अंक किंवा अंकांचा ग्रुप जर रिपीट येत असेल तर त्याला गणिताच्या भाषेमध्ये इन द मॅथमॅटिकल लँग्वेज वी विल ऑलवेज सेड दॅट रिकरिंगचा अर्थ असतो रिपीट. ओके, रिपीट म्हणजे ज्याला म्हणतो आपण पुन्हा. ओके, अगेन अँड अगेन. तर अशा प्रकारच्या डेसिमल्स फॉर्म असलेल्या अपूर्णांकांनाच म्हणजेच फ्रॅक्शन्सला देखील आपण काय म्हणत असतो, रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. थोडक्यात बघा जे डेसिमल फॉर्म्स म्हणजे ज्या दशांश रूपातील संख्या टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे खंडित दशांश रूपात असतील किंवा अखंडित आवर्ती म्हणजे काय, रिपीट अखंडित आवर्ती रूपात असतील. बघा आवर्ती बघा ज्याच्या डोक्यावरती बार आहे याचा अर्थ तो संख्यांचा ग्रुप किंवा ती संख्या रिपीट अनंत वेळा येणार आहे किंवा पुन्हा अनलिमिटेड टाइम्स येणार आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारच्या दशांश रूपांना देखील किंवा अशा प्रकारच्या पूर्णांकांना किंवा अशा प्रकारच्या दशांश रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणत असतो. ओके, आय होप की विद्यार्थी मित्रांनो यू विल क्लिअर अबाउट द रॅशनल नंबर. ओके, यू विल क्लिअर धिस कॉन्सेप्ट ऑफ रॅशनल नंबर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच काही कॉन्सेप्ट क्लिअर करायचं असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकतात. ओके, आय विल मीट यू विथ इरॅशनल नंबर्स. ओके, आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये अपरिमेय संख्या बघणार आहोत. सो ओके, रेडी फॉर दॅट रॅशनल नंबर्स. ओके, परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रॅशनल नंबर्सवरचा व्हिडिओ बघण्या अगोदर जो आपण डेसिमल फ्रॅक्शन्स आणि फ्रॅक्शन्सवरती जे व्हिडिओज बनवलेले आहेत जे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत ते जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त मदत होईल रॅशनल नंबरचा हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी. ओके, आपण यानंतर अपरिमेय संख्या म्हणजेच इरॅशनल नंबरचा कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला
त्यानंतर रिअल नंबर्स आणि यानंतरचा जो चौथा व्हिडिओ राहील ज्याच्यामध्ये आपण मग कंपॅरिझन बघणार आहोत, रॅशनल नंबर व्हर्सेस इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, परिमेय संख्या विरुद्ध अपरिमेय संख्या, ह्या व्हिडिओसह देखील मी तुम्हाला भेटणार आहे. ओके, जस्ट मी सपोर्ट आणि थँक्यू सो मच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. ओके, थँक्यू.